अखंड गाते रामचरित्राते धन्य धन्य ते सादरा होते कथामृत सेविती. बघा वाल्मिक ऋषीने काय सांगितलं, धन्य धन्य कलियुगातले जन. कारण रामचरित्र रामकथा अमृत श्रवण कथा म्हणजे त्यांच्यासारखी धन्यता नाहीये. कारण आपल्याकडे याग करायची आपल्याला आता गरज नाही, होम करायची गरज नाही, कारण आपली पात्रताच नाही तेवढी. म्हणून कलियुगामध्ये साधं साप काय सांगितलंय, साधन सांगितलं गेलंय. नुसतं काय करायचं, ऐकायचंय, श्रवण करायचंय, मनन करायचंय, एवढंच आहे तरी धन्यता आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. असं वाल्मिक ऋषीचं कथन. लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राचं चरित्र गुणगान गात असताना माया म्हणजे सीता माता काय करते, श्रवण करू लागलेली आहे. श्रवणद्वारे कथामृत सेवित्यांतर प्रगतुन रघुनाथ उदरित उद्धारित तव जड जीवा. श्रवणद्वारे श्रवण करिता प्रभू रामचरित्राचं जर श्रवण आपण जर केलं तर जड मूड जे आहेत ना त्याला उद्धारून जाण्याचं सामर्थ्य रामनामाच्या महिमामध्ये, रामनामाच्या चिंतनामध्ये किंवा रामनामाच्या श्रवणामध्ये त्याला काय होते, त्यातून मुक्तता प्राप्त होते. असं एवढं गोड असं हे रामचरित्र आहे. श्रीरामाचे चरित्र क्रमले संपले तू बंधन पुढे रामेश्वराचे आज्ञान वर्णी कोण वर्णी कोण साकेले. आता ऐका नाही, सेतुबंधनाचं परिपूर्ण झालेलं हे चरित्र सांगितलं गेलेलं आहे. आता सेतुबंध किंवा रामचरित्र ऐकायचे, आपल्याला रामलिंगाची कथा ऐकायची. सेतुबंधाचं काय झालेलं कार्य परिपूर्ण झालेलं आहे. मग एवढं चरित्र श्रवण केल्यानंतर आत्मलिंग आहे आणि आत्मामध्ये आपल्या देहाच्या अंतकरणामध्ये वास्तव्य करणारा कोण, तो प्रभू रामचंद्र आहे. त्या लिंगाचं आता कथन पुढे सांगितलं गेलेलं आहे. अनंत कथा सेतुमात्यास्ती मती किंचित सांगेल कथा संगती क्षमा तृतीयाचा. आता ग्रंथकार सांगू लागला या सेतुबंधाच्या अनेक कथा येतात, त्याच्यातली संक्षिप्त म्हणजे थोडी सांगतोय. म्हणून श्रोत्याने काय करावं, क्षमा करावी. क्षमा मागू लागलेत कवी. बघा वाल्मिक ऋषी काय करते, क्षमा मागतो श्रोत्यांची. बाबा अनेक चरित्र याचं भरपूर आहे, पण शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगायला, तुम्हाला कळण्यासाठी सांगायला, या कथा मला काय करावी, क्षमा करावी असं विनंती काय कोण करतात, वाल्मिक ऋषी ज्यांनी कथा लिहिलेली त्यांनी विनंती आपल्याला केली गेलेली आहे. क्षमा करा मनावयाला की सामर्थ्य कैसे माझ्या जनार्दना कृपया सतसंगी केलो या जगी पय. आता क्षमा मागण्याची माझ्या अंतःकरणामध्ये कुवत नाहीये. जनार्दन स्वामीने माझ्यावर कृपा केलेली आहे आणि त्यांच्या आज्ञेने मी तुमची काय करतोय, क्षमा मागतोय. बघा कवीला एवढं एवढं नम्रता झाले पाहिजे. नम्र झाले होता त्याने कोंडीले अनंत आपल्याकडे तेवढी नम्रता झाली पाहिजे. म्हणून सांगितलं जनार्दन स्वामीने काय केले, कृपा दृष्टी माझ्यावर कृपा हात टाकला गेलाय आणि त्यांच्या वतीने मी तुमची क्षमा मागतोय. पैसा झालो या संत चरणा यावे करून निशंक विनविना करीत निशंक विनविना करीत असे. त्यांच्यामुळे एकामुळे एक झालो. कारण ते एका जनार्दना तो एकच आहे, जनाचा सांभाळ करणार आहे आणि त्यांच्या पुण्यात काय झालंय, मी नम्र झालेलो आहे आणि तुमची विनंती करू लागले. आपल्याला तेवढं ऐक्य होत आलं पाहिजे. देवाच्या देवळात गेले ना मग देवासारखंच होत आलं पाहिजे. घरी गेले ना मग आपल्याला देवच आतमध्ये आलेला आहे. एवढं माझ्याकडे ऐक्य पण आले गेलेलं आहे. आता किष्किंधे होऊन आता हे वानर सेना कोणाची होती, प्रभू रामचंद्राची होती. पण निघालेत कसे, प्रभू रामचंद्राच्या नामघोषामध्ये गोळांगोळ म्हणजे वानर येतात. आता प्रभू रामचंद्राकडे आले गेलेले आहेत. मग आपल्या देहामध्ये आपल्या विषयाने सगळा किस काढला होता का नाही का, आपल्या मुखांना कधी राम राम येत किसकिन टाकली पाहिजे का नाही. आपल्या या कर्मानेच आपल्या देहाचा केस काढला होता. मग त्याच कर्माला प्रभू रामचंद्राच्या नामाकडे जोडलं गेलेलं आहे. तेच वानर सेना प्रभू रामचंद्राचा नाम घोष करत निघालेले आहे. राम निघाला गजय करून खांदी बैठोनी हनुमंता. आता राम निघाला कसे
कुठे आता वानर सेना बबुकार करू लागले, त्यांच्या भाषेमध्ये बोलू लागले तर प्रभू रामचंद्र कुणाच्या खांद्यावर बसलेला तर हनुमंतरायाच्या. भक्तीच्या जीवावर ही माया चालली जातीये. तसं प्रभू रामचंद्र कुणाच्या खांद्यावर येतात, हनुमंतरायाच्या खांद्यावर यांनी निघालेले आहे.